ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। काँग्रेसच्या ज्या मान्यवर नेत्यांनी आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या खांद्यावर आम्ही मान ठेवली, त्यांनी आमची मानच छाटून टाकली। अनेक वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय। अनेक वर्षापासून आम्ही 4 वेळेला लोकसभेची उमेदवारी मागितली आणि 4ही वेळेला आम्हाला ती नाकारण्यात आली। आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे, रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे, गावोगाव फिरलेलो आहे, प्रत्येक गावं पिंजून काढलेले आहेत लोकसभा मतदारसंघातले आणि जनतेचा एक पाठिंबा आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि जनता उत्स्फूर्त होती की बा तुम्ही आता लोकसभेचे उमेदवार व्हाल। मी म्हणा किंवा धुळ्याचे अध्यक्ष असतील श्यामकांत शिंदे, कोणी आम्हाला उमेदवारी आम्हाला चाललं असतं, परंतु यांनी कोणा आम्हाला विश्वासात न घेता नाशिकहून उमेदवार आयात केला। जो उमेदवार नाशिककरांनी आपण काय म्हणतो त्याला मराठी शब्द नाही अडगळीत टाकलेल्या उमेदवाराला नाशिकने ज्यांना अडगळीत टाकलेलं होतं अशा उमेदवाराला त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीची उमेदवारी देऊन त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जनता दूधकळी नाही आहे। मी जे बोलतो आहे जनतेचा आवाज म्हणून मी बोलतो आहे। इतक्या वर्षाची तपश्चर्या, इतक्या वर्षाचं काम जनमानसात राहून आम्ही त्याची अडीअडचणी सुखदुःखाला आम्ही कायम समोर गेलेलो आहोत आणि जनतेची इच्छा होती की तुम्ही उमेदवारी करावी आणि असं असताना त्यांच्या मनाला, त्यांच्या हृदयाला नेतृत्वाने छेद घातला आणि नाशिकहून उमेदवारी इकडे पाठवली। जी उमेदवारी दिलेली आहे त्याचा आम्ही अतिशय मोठ्या शब्दामध्ये त्याचा निषेध करतोय आणि अशी उमेदवारी लादल्या गेल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे। पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते अतिशय नाराज झालेले आहेत आणि जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये काम करत आहेत त्यांच्या भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे की पुढे आमचा वाली कोण, आम्ही कोणाच्या भरोश्यावरती पक्षाचं काम करायचं आणि पुढे जायचं। हा एक वेगळा मेसेज आज या माध्यमातून जनतेपुढे गेला आहे, कार्यकर्त्यापुढे गेलेला आहे। म्हणून या सर्वाचा परिपाक म्हणून मलाही आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाला, ग्रामीणच्या अध्यक्षपदाला, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मी माझा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण काँग्रेसच्या या पदाचा मी आज या ठिकाणी राजीनामा माननीय नानासाहेब पटोले प्रांताध्यक्ष यांना पाठवलेला आहे। तो स्वीकार करण्याची मी त्यांना विनंती केलेली आहे आणि पक्ष नेतृत्वाला पुन्हा एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा उमेदवार बदला आणि जो धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्यामकांतजी सणेर, त्याचबरोबर धुळ्याचे आमदार कुणाल बाबा पाटील आणि इकडनं नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष मी या मतदारसंघात येतो म्हणून मी पण या ठिकाणी इच्छुक होतो। आमदार कुणाल बाबा पाटील साहेबांनी सांगितलं की मी उमेदवारी करणार नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द तो तंतोतंत खरा ठरवला। मग या ठिकाणी फक्त 2च नावं होते, फक्त धुळ्याचे अध्यक्ष श्यामकांत सणेर आणि मालेगावचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, या 2 नावामध्ये त्यांना फक्त निवड करायची होती आणि आम्ही दोघांनी सांगितलं होतं, वरती दिल्लीपर्यंत सांगितलं की दोघांपैकी तुम्ही कोणताही उमेदवार द्या, आम्हाला मान्य राहील। पण त्यांनी तसं न करता दोन्ही जिल्हाध्यक्षांना बाजूला ठेवलं आणि त्यांनी ऐनवेळी नाशिकहून उमेदवार आमच्यावर लादण्यात आला। हे या मतदारसंघातील जनता कदापि सहन करणार नाही अशी मला खात्री वाटते। जनतेने दिलेला उमेदवार आहे म्हणून पक्षाला नेतृत्वाने पुन्हा एक विचार करावा आणि ही उमेदवारी बदलावी अशी आमची विनंती आहे।